हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही ब्रेड पकोडे बनवत आहे। ब्रेड पकोड्यासाठी सगळं तयार करून ठेवलेलं आहे मी आधीच। बटाट्याची चटणी, परत बेसनचं बॅटर, मस्त सोबत खायला कढी बनवलेली आहे दह्याची। आणि कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं आहे। तर सोबतच ब्रेड जे आहे त्यामध्ये चटणी मस्त भरून ठेवू, जशी पाहिजे आपल्याला त्यानुसार ते भरायचे। मस्त चटणी भरलेली आहे ब्रेडमध्ये। तोपर्यंत तेल गरम होते। तेल गरम होत आहे तोपर्यंत मस्त भरून ठेवायचं चटणी ब्रेडमध्ये। नंतर मस्त गरमागरम पकोडे तळायला घेतलेले आहे। तर या मित्रांनो, तुम्ही पण खायला। मस्त गरमागरम ब्रेड पकोडे, मस्त बाहेर पाऊस, सोबतच चहा पण बनवते। मस्त गरमागरम तळणं चालू आहे। आता सगळे वाट बघत आहे बाहेर, कधी होते ब्रेड पकोडा, कधी होते ब्रेड पकोडा। प्लॅनिंग तर भजे बनवायची होती, पण चला म्हटलं ब्रेड होते उरलेले घरी, तर ब्रेड पकोडे बनवावं म्हटलं। तर ब्रेड पकोडे तयार होत आहे। आती कढई छोटी असल्यामुळे सध्या, आणि ब्रेड कसे मोठे झाले त्यामुळे एक एकच तळत आहे। तर या तुम्ही पण खायला मस्त ब्रेड पकोडे। सगळे ब्रेड पकोडे आणि कढी मस्त तयार झालेली आहे। तर या तुम्ही पण खायला, सोबत पार्टी करू। मस्त मस्त कढी आणि ब्रेड पकोडे। तर बटाट्याची चटणी उरलेली होती, तर चला म्हटलं सोबतच आलू बोंडे बनवले आहे।